पाहिलं ना हो बाप लोक तू खूप बेटा चेहरा दाखव ओळखता तुला सगळं तरी आहो ना मी पण जॉब चालू होतो तुझं माहिती का तेव्हा मी आता डायरेक्ट एक टिफिन तुझं एक गादी त्याच्यात करून देणार आहे मी. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज वार आहे रविवार आणि बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ येत आहे म्हणजे 4-5 दिवस झाले असते मला वाटतं कारण की मध्ये थोडंसं 8-1 दिवसापासून सर्दी खोकला होता त्यामुळे कसं जरा जड झाला होता. अजूनही आवाज मला तसा येत असेलच म्हणून मग थोडासा रेस्ट घेतलेला. तर सध्या चालू आहे आपलं सगळंच आता परीक्षेचं वातावरण चालू आहे. इकडे पुन्हा टाईमटेबल चेंज झालेले आहेत. मध्येच पेपर झाले मध्ये पुन्हा पुढे तारीख गेलेली आहे. काय कारण आहे ते माहिती नाही आहे पण तरी 13 तारखेपर्यंत तरी आहेत आता म्हणजे 13 तारखेनंतर मग बघायला नकोच काय असणार आहे ते. यांचे म्हणजे 25-30 वर्षापासूनचे ते जेव्हा हे धुळ्याला पोलीस लाईनीत राहत होते तिथले त्यांचे मित्र म्हणजे त्यांच्यावर जरा सिनियर आहेत जरा जास्त सिनियर आहेत पण त्यांचे घर व्हायचे होते पुन्हा त्यांचे मित्र म्हणून आपण एकत्र राहिलेले खेळलेले आहेत. तर ते अचानक काही काम म्हणून आलेले तर यांची पण भेट झालेली. त्यांना कळलं की आम्ही इथं आहोत म्हणून तर त्यांना कळलं मग त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे केलेला. मग थोडंसं भेटीगाठी झाल्या तर मग आज त्यांना जेवण हे सांगितलेलं आहे. त्याला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा. व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू राहा. पोरं ना केव्हाचे खेळू राहिले एवढं हिरवं पाणी भरलेलं आहे आणि बाजूला थोडे एवढे डास हे ते याचे खेळू राहिले तुम्ही. हा कोण आहे आता नवीन अथर्व माझा मित्रच आहे. नवीन आला का नाही पहिल्यापासून पण इकडे नवीन आला वाटतं ना. मग तू होळीला कुठे होता. मी होडीला अमेरिकात आमच्या इकडं नव्हता ना इथे नव्हता ना. खेळायला पण येत नाही ना. तू सायकल आहे का तुझी. ते ऑरेंज वाले असं आहे का. दुसरी आणि आता ही सायकल खरं सांगा आता तुम्हाला चालवता येणार आहे का ही सायकल एवढी लहान सायकल. मग किती एनर्जी तुम्ही हे करू राहिले. हा अंडे बोलतो आणि 5,000ला विकते. हा 5,000ला 5,000ला बोललो पारे मी 3ला बोललो ना. 3,000ला सायकल घेतील का कोणी. 2,000 किंवा 1,000 500ला गेली. आणि हे पाणी पिणे कुठून आणले तुम्ही हे सगळं. माझ्या घरी. अरे बाबा बाबा ही हातोडी पेंचीस तू पाना स्लो एवढे रिकामी कामं करतो तू. जाऊ द्या ना मग शिकूच नका एलसी घेऊन या आणि सगळं गॅस टाकून द्या. मी तेच बोलते हा या काळामदेवच्या साईडला तू पण कोणी टाकून दे. हा गॅरेज टाकून द्या सर सायकल दुरुस्ती बरं का. आणि हे पाणी बघू नेमून घेऊन जायचं घरी. विचारून आणले का तू. आणि काय दुरुस्त करू आहे बरं तुम्ही खरं चालवणार आहे का. लोकचे पाय किती खाली जातील ते. आणि तसं मी तर 10:30ला उठला. तिला पाहिलं ना हो बाप लोक तू क्लासला जाऊन आली परत झोपली ती. 7ला क्लासला जाऊन आली परत झोपून घेतलं. आणि 8ची क्लास 4ला काय विचारलं तिने मम्मी मम्मी किती वाजले. चला आवरा पटकन बाकीचं जसं ठेवून तुझं साहित्य व्यवस्थित घेऊन ना भाऊ करायला नको काय. तू कितवीला भाऊ. तुझं काय तू निवांत तू नको टेन्शन घेऊ. ही पोरगी 5:30-6ला उठलेली अभ्यास केला क्लासला गेली क्लासवर आली 8:30ला आणि परत झोपली. दाखव बेटा चेहरा दाखव ओळखता तुला सगळं बघू बेटा. हे पा डोळे पा कधी सुजून गेले पाहिले पोरीचे असं म्हणतात बिचारीचे ना बेटा. अशी आमच्या दिदी आता तर ठीक आहे बा पेपर वगैरे क्लास होता म्हणून सुट्टीमध्ये त्याची रुटीन दाखवून मी तुम्हाला नक्की दाखवेल. रात्री किती वाजता झोपेल सकाळी किती वाजता उठेल सुट्टीची. पाणी होतो मग साईडने पाणी कसं गळत होतं प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे बटन दाबणे आलं पहिले तर वरच्या टाकीत पाणी का ते चेक करायचं. तर याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच की ॲक्वागार्ड जो आहे तो फिट झालेला आहे आणि थोडासा प्रॉब्लेम आलेला म्हणून मग त्या भाऊंना आम्ही बोलवलेलं आणि लगेच प्रॉब्लेम सॉल्व झालेला आणि शेवटी ॲक्वागार्ड जो आहे तो बसून घेतलेला आहे कारण की हाताच्या डॉक्टरांनी
हाताने जड उचलणं किंवा मग भांडे घासणं, कपडे हे स्ट्रिक्टली बंद करायला सांगितलेलं. आणि डॉक्टरांनी काय जरी सांगितलं तरी आपल्याला लगेच ते शक्य होत नाही. त्यातनं आपल्याला काही ना काही पर्याय मार्ग जे आहेत ते काढावे लागतातच. आणि मेन प्रॉब्लेम जो होता इकडे पाण्याचाच. आणि कारण मला पाणी हे बाहेरून आणावं लागतं आणि 5 दिवसांनी पाणी येतं. आणि यांनी ते भरलं पण आणि हंड्याने उचलणं वगैरे. म्हटलं जाऊ, तुम्हालाही त्रास होतो आणि संसाराला लागणारी गोष्ट आहे, तर किती काटकसर करणार, की आज घेऊ उद्या घेऊ करणार. फायनली मग ती घेतलेली आहे आणि ती फिटे झालेली. आणि त्यानंतर मग आपले पाहुणे पण आलेले आहेत. त्यांनी जेवण वगैरे पण केलेलं. छान असा जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे. तर सगळं कामं आवरून आत्ता वाजले 3:30. टायमिंग दाखवतं 3:30. कारण की जेवणानंतर ते थोडा वेळ बसले. मग पुन्हा मग माझे कपडे वगैरे सगळे बाकी होते. कपडे वगैरे धुतले. नंतर मग माझं जेवण. मग नंतर आता सगळे भांडे घासले जेवणाचे. किचन ओटा गॅस वगैरे सगळा घासला. आणि इकडे आमच्या दोघांसाठी श्लोक बनवतो छान असा रसना. हो ना बेटा? कारण की अभि आणि तिचे पप्पा तर झोपलेत, म्हणून श्लोक आम्हा दोघांसाठी मस्तपैकी छान असा गारगार रसना बनवतो. हो ना बेटा? कारण की रसना आहे ना आम्हा दोघांनाच आवडतो जास्त. कारण की पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता इथे. आणि 3 दिवस झाला बसवला छान असा. इकडे ना ही विंडो आहे. इकडे असं भिंतच नाही आहे, की अशी भिंतच नाही आहे की त्याला आपण ॲड करू शकतो. डायरेक्ट विंडो आहे अशी मोठी. त्यामुळे मग त्याला आता फायनली असा आम्ही जुगाड केला. इकडे असा मोठा स्टूल होता, मग त्याच्यावर ठेवून दिला. आणि बाकीची फिटिंग जी होती इथली असेल किंवा ही नळाची असेल ती ऑलरेडी होतीच. कारण की इथे पाण्याचाच प्रॉब्लेम आहे, म्हणून इथे ॲक्वाशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे मग आम्हाला फक्त इथे ठेवावा लागला आहे तो. त्याला भिंतीला अटॅच करायला इकडं भिंतच नाही म्हणून. बाकी काय नाही, अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ॲक्वा जो तो चालू झाला होता. ठीक आहे, आपण जितके दिवस राहणार आहे तितके दिवस. स्वतःचं घर असलं म्हणजे आपण सगळी सोय करून घेतो. चेस. तर छान असा गार रसना आहे ना आम्हाला बनवून दिला आहे भाऊने. हा टायमिंग आहे 5-5:30चा. त्यानंतर यांच्या मोबाईलला बराच असा प्रॉब्लेम आलेला. स्क्रीन ऑनच नव्हती होत. मग आम्ही तिघंजण तेच करत होतो. कारण यांची ऑनलाईन एक मीटिंग पण होती. मग त्यासाठी माझा मोबाईल त्यांनी यूज केलेला. मग पुढचा व्हिडिओ हा शूट झालेलाच नव्हता. आणि कसा तरी त्याला ऑन केलेला मोबाईलला. आणि मग म्हटलं चला आज रविवार पण आहे आणि दळण वगैरे हे काम जे येते हे पटकन करून घेतात. कोण तू बिचारी नाही आहे? अगं आज पण तुझ्याकडनंच आहे ना. टेन्शन काय नाही त्या सपोर्ट करून काय झालं? हारलो ना. कोण हारलं? आपल्याला ना कोण? MICSK तर चालतच राहणार आहे जोवर IPL संपत नाही तोवर. तर छान असं टरबूज आणलेलं होतं, मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. अर्धा तर खाल्लं गेलं. आणि मस्त असं लाल गोड असं टरबूज. म्हटलं चला आता थोडंसं कट करून घेते. आत्ता वाजले 7:15. आणि दुपारचं जेवण थोडंसं जड झालेलं, म्हणून आता बघू काय करायचं ते. आता पडेल छान असा कट करून घेते. तू मोठी आणायची नाही का तू? जाऊ दे, आता जी सापडली ती आणली. मी जाळ आहे ना मध्ये जाते. उठून बस. पप्पा पण आले, बरं झालं. अंडी शानदार. डायरेक्ट झालं भाऊ खेळणं. तर राहून आम्ही पण जॉब चालू होतो तुझं माहिती का? त्याला मी आता डायरेक्ट एक टिफिन तुझं एक गादी त्याच्यात करून देणार आहे मी. तो बी अंग आहे, तर बॉटल घेऊनच येतो तो. पाणी पितणे काय पितणे भरपूर. नाही कट कर. पप्पांना दे. यावेळेस दळण पाहते आता. ठीक आहे. तर गेल्या वेळेस ना एवढं रवाळ दळून दिलं होतं ते गहू खूप कसे तरी. आणि एवढे महागाचे गहू आणतो आपण. पोळ्या खूप जड येत होत्या खूप. आता बऱ्यापैकी दळून दिलेलं बारीक आहे. दुसरीकडून दळून आणलं नाही वेळेस. गार झालं की दळून घेते. स्वयंपाक वगैरे तर झाला आहे. अजून जेवणं बाकीत नाही. वाजले आता 9. आणि घरात एवढं गरम होते ना आता. दिनचे गरम होते. आणि कसं आहे ना मागून किचनच्या खिडकीत एवढे हवा म्हणा तेवढे येत नाही. तिकडे फॅन वगैरे पण नाही आहे. त्यामुळे आता थोडीशी बाहेर बसली. थोडंसं गार वाटते ना, छान वाटतं बाहेर थोडंसं यावेळेस. तर जेवढं बघू आता जेव्हा करतील तेव्हा. कारण की थोडंफार खाल्लेलं असलं की सायंकाळी पाणी पिलं जातं त्याच्यावर, तर खूप सहसा लागतच नाही. गार हवा सुटते इकडे. आणि इथं मोगऱ्याचा वेल अशी छान फुलं उमललीत तिला. सुगंध पण लय भारी येतो मोगऱ्याचा. एक मिनटं तुम्हाला दाखवते. मोगऱ्याची फुलं दिसले का? हे बाई
वा किती भारी दिसतंय ना. इकडे पण आहेत, हे इकडे आहेत. सकाळी तोडून दिलं मी त्यांना. मला खूप आवडतं मोगऱ्याचे फुलं, कुंदाचे फुलं. मस्त झाले. आता काय हात नाही लावत मी त्यांना. इकडे पण वाटतं मस्त सुगंध आहे मस्त. तर वरती पाहून असतील म्हणा ते. वरती पण मस्त वरती जास्त. आता परीक्षेचा पिरियड चालू आहे ना, त्यामुळे खेळायला कोणीच नाही. आता सायंकाळी खेळत होते पोरं. उद्यापासून पेपर चालू झाले. काहींचे उद्यापासून आहे, काहींचे 4 तारखेपासून आहेत. मग सगळी शांतता आहे सध्या तरी. विशेष म्हणजे आज CSK म्हणून सगळे मॅच पाहत असतील. तर आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. माहिती कोण रडून मारलाय. 1 2 3 शांत